तुमची प्रतिक्रिया काय आहे? पवार यांनी केलं आहे. अतिशय घाणेरडं, अतिशय लोकशाहीचा अपमान करणारा. आपण मतदारांना जनता म्हणजे राजे म्हणतो, राजे मतदार राजा का? लोकशाहीमध्ये त्याचं प्रत्येक मत हे लोकशाही मजबूत करण्यासाठी असतं. तुम्हाला दिलेलं मत ही तुमच्यावरती त्याचा अधिकार आहे म्हणून दिलेलं असतं. अधिकारा मालकी नसते. म्हणजे तुम्हाला लोकशाही समजून घ्यावी लागेल, मतदारांचे अधिकार समजून घ्यावे लागतील आणि मतदारांना आपल्यामध्ये जो जिव्हाळ्याचे संबंध आहेत तेही समजून घ्यावे लागतील. ते जसे हे नाहीत तसे तुम्ही सुद्धा त्यांचे बाप नाही आहे ही भाषा वापरायला. त्या भाषा झाली मत दिली म्हणजे काय? अरे मत दिली म्हणजे उपकारच केले, तुम्हाला पाडलं नाही नशीब तुमचं. ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही. आम्ही जनते मतदारांना देवच मानतो, मतदार राजाच मानतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम मतदारांची अजित दादांनी माफी मागायला हवी. आज सगळ्या मतदारांचा अपमान झाला. राजा नाही काय तुम्हाला? काय तुम्ही काय काय भाषा आहे काही? मत मागताना असं बोलायचं होतं ना, तेव्हा तर मी तुमची सेवा करीन, मी तुमच्यासाठीच आहे असं एकदम असं करत करत. आणि आज डायरेक्ट मी काय सालगडी आहे का? तुम्ही सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक धमकी आली आहे आणि धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. चांगलं आहे. मी काय म्हणतोय, आम्ही जी आतमध्ये मागणी केली आहे त्याच्यामध्ये एक संतोष देशमुख बरोबरच आम्ही परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्याही चौकशीची मागणी केलेली आहे. आता आपण येऊया, एकनाथ शिंदेना जर धमकी आली असेल तर लॉ अँड ऑर्डरची कोणाला भीतीच राहिलेली नाही. म्हणजे आता इथे उपमुख्यमंत्री असुरक्षित, इथले आमदार असुरक्षित, इथली जनता असुरक्षित. सुरक्षित कोण आहे? सुरक्षित कोण आहे? जनते आता जाहीर हे घ्यावी पत्रकार परिषद आणि सांगावं की हे सुरक्षित आहेत.